रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रामगड या किल्ल्याकडेच निघालेलो आहोत मित्रांनो. आपण आपल्यासोबत बच्चे कंपनी पण आहे. अशा तरुण पिढीला मित्रांनो आपला ऐतिहासिक ठेवा प्रत्यक्ष आपण दाखवला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रामगड नावाचे महाराष्ट्रात मित्रांनो 3 किल्ले आहेत. त्यातला एक किल्ला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड इथं एक किल्ला आहे. त्यानंतर दुसरा किल्ला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये आहे मित्रांनो. आणि तिसरा जो रामगड आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खेड मंडणगड मार्गावर मगाशी म्हटल्याप्रमाणे पालगड गावामध्ये हा किल्ला आहे मित्रांनो. आणि त्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्याच रामगड या किल्ल्याकडे आपण आता या समोरच्या मार्गाने निघालेलो आहोत. पुढच्या 20 मिनिटात आपण त्या किल्ल्यावर पोहोचणार आहोत मित्रांनो. आणि किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. रामगड किल्ल्याच्या ऐतिहासिक आणि रंजक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इतिहासात आजपर्यंत अत्यंत अपरिचित राहिलेल्या रामगड, ज्याला रामदुर्ग असं पण म्हटलं जातं मित्रांनो, त्या रामदुर्ग किल्ल्यावर आपण आता प्रवेश केलेला आहे. संदीप परांजपे जे मूळचे पुण्याचे आहेत आणि इतिहास अभ्यासक आहेत, त्यांनी या किल्ल्याची स्थान निश्चिती केलेली आहे मित्रांनो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरापासून साधारण 17 ते 18 किलोमीटर लांब आणि पालगड किल्ल्याचा जुळा किल्ला असलेल्या अशा या रामगड किल्ल्यावर आपण आता पोहोचलेलो आहोत. हा रामगड किल्ला नक्की कोणी बांधला याबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत मित्रांनो. परंतु साधारणतः 1728 मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. आणि या किल्ल्यासाठीच कान्होजी आंग्रे आणि जंजिरीकर सिद्धी यांच्यामध्ये लढाई सुद्धा झालेली आहे. त्याचबरोबर सिद्धी विरोधात जी कोकण मोहीम हाती घेण्यात आली होती 1745 मध्ये, तेव्हा खेडमधल्याच रसाळगड किल्ल्याबरोबरच हा किल्ला सुद्धा पेशव्यांच्या ताब्यात आला अशी निश्चित माहिती आपल्याला कागदपत्रांच्या आधारे मिळते. रामदुर्गावर मित्रांनो थोड्याफार प्रमाणात असे तटबंदीचे अवशेष सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार काही खूप मोठ्या प्रमाणावर वास्तू वगैरे या किल्ल्यावर आता अस्तित्वात नाहीत किंवा मोठ्या प्रमाणावर तटबंदी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदी थोड्याफार प्रमाणात अशा प्रकारचे चौथरे आपण इथं पाहू शकतो. चौथऱ्यांचे थोडेफार अवशेष शिल्लक आहेत. हा किल्ला तसा अर्धवट स्थितीत बांधकाम राहिलेला हा किल्ला आहे मित्रांनो. आणि या किल्ल्याच्या बांधकामाबद्दल एक आख्यायिका आहे मित्रांनो स्थानिक लोकांमध्ये. या किल्ल्याचं बांधकाम सुरू असताना या किल्ल्यावर काचा आढळून आल्या होत्या खोदकामामध्ये. आणि तत्कालीन रूढीप्रमाणे एखाद्या ठिकाणी जर काचा आढळून आल्या तर भविष्यात आपण त्या ठिकाणी शत्रूकडून कच खाऊ शकतो अशी त्या काळात एक समजूत रूढ होती. त्यामुळे या किल्ल्याचं बांधकाम अपूर्ण राहिलं. आणि त्यानंतरच मग याच्या जोडीला तो आपल्याला जो पाठीमागे पाहायला मिळतोय तो घेरा पालगड या किल्ल्याचं नंतर बांधकाम झालेलं आहे. रामगड उर्फ रामदुर्ग किल्ल्याची गडफेरी पूर्ण करून मित्रांनो आपण आता उतरणीच्या रस्त्याला लागलेलो आहोत. समोर मगाशी म्हटल्याप्रमाणे या रामदुर्गाचा जो जुळा किल्ला आहे घेरा पालगड, तो किल्ला आपल्याला समोर दिसतोय. त्याच वाटेने आपण या रामदुर्गावर आलो होतो. सगळी बच्चे कंपनी आपली आता परतीच्या मार्गाला लागलेली आहे. अशा या ऐतिहासिक वास्तू आपल्या नवीन पिढीने आवर्जून पाहायला हव्यात, नजरेखालून घालायला हव्यात. आणि यांचं संवर्धन आणि संरक्षण होणं पण तितकंच गरजेचं आहे मित्रांनो. सध्या फार दुरावस्था या सगळ्याच ऐतिहासिक वास्तूंची झालेली असली तरी पुढच्या पिढीला जर या पाहायला मिळायच्या असतील तर त्याचं संवर्धन आणि संरक्षण होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो आजच्या रामगड दुर्गावरून. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एखाद्या अपरिचित दुर्गावरून, ऐतिहासिक वास्तूवरून आपण भेटतच राहू. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय.